ना खाऊंगा ना खाणे दूंगा, हे त्यातलं न खाणे दूंगा हे मात्र आता या मोदी सरकारच्या कृपेने सत्य होताना दिसतंय. भारतीय जनता पार्टी आणि मोदीचं सरकार या देशात आल्यापासून परदेश दौरे करण्यात अब्जावधी करोडो रुपयाचं पेट्रोल डिझेल ज्यांनी जाळलं, ज्यांनी देशामध्ये प्रचंड महागाई वाढवली, ज्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडवले, ज्यांनी संकट काळामध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये दुसरे देश महागाईचं नियंत्रण कसं ठेवता येईल, पेट्रोल डिझेलच्या किमती, LPG गॅसच्या किमती कशा नियंत्रणात आणता येतील याचं नियोजन करत असताना सगळीकडे LPG गॅसचा तुटवडा, पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला, अशा प्रकारची युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणीची परिस्थिती या देशावर लादलेली असताना दुसरीकडे एक अजब फतवा आज मोदीजींनी काढला. 1 वर्ष तुम्ही सोने खरेदी करू नका सर्वसामान्य नागरिकांनी, 1 वर्ष तुम्ही पेट्रोल डिझेल घेऊ नका, 1 वर्ष तुम्ही खाद्यतेल वापरू नका, जे की स्वतः एक वेळेला 1.5 ते 2 लाख रुपयाचं जेवण जेवतात, जे की लाखो करोडोचे ड्रेस एका वेळी घालतात, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याने खतही वापरायचे नाही, असा जो फतवा काढलाय. ठीक आहे, आम्ही हे सगळं करतो, मग सोनाच्या दुकानदाराचा व्यवसायाचं गंडांतर तुम्ही पहा, त्यानंतर पेट्रोल डिझेल विकणाऱ्यांच्या पेट्रोल पंपांचं तुम्ही पहा, खाद्यतेल विकणाऱ्यांचं तुम्ही पहा, त्यानंतर खतं बी बियाणं विकणाऱ्यांचं तुम्ही पहा. मग आम्ही सर्वसामान्य नागरिक तुम्हाला आणि तुमच्या नेते मंडळींना, भारतीय जनता पार्टी आणि जे कोणी सत्ताधीश असतील त्यांना एक विनंती करतोय की तुम्ही 1 वर्ष कुठलाही पक्ष फोडू नका, तुम्ही 1 वर्ष कुठलीही महागाई वाढवू नका, तुम्ही 1 वर्ष गांधी नेहरू यांचं नाव घेणं बंद करा, तुम्ही 1 वर्ष हिंदू मुस्लिम अशा प्रकारचा द्वेष निर्माण करून देशामध्ये अराजकता पसरवण्याचं काम करू नका, तुम्ही पुढील 1 वर्ष किमान 1 वर्ष इलेक्शन मोडमध्ये राहू नका. तुम्हाला हे मंजूर असेल तर आम्हालाही तुमचा फतवा आम्ही मंजूर समजतो.